नमस्कार मित्रांनो, कुंभ राशींच्या प्रत्येक व्यक्तीसाठी आजचा हा संदेश अत्यंत महत्त्वाचा आहे. जर तुमचे रास कुंभ असेल किंवा तुमच्या घरात कुंभ राशींची व्यक्ती असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण पुढील 5 दिवस तुमच्या आयुष्यात अशी काही घटना घडू शकतात, ज्यामुळे तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकते. हे 5 दिवस केवळ पंचांगातील साधे दिवस नाहीत, तर नियतीने लिहिलेला एक विशेष अध्याय आहेत. अनेक दिवसापासून जे अडकलेले आहे ते थांबले आहे, ज्याच्यासाठी तुम्ही मनापासून प्रार्थना करत आहेत, त्या गोष्टींमध्ये सकारात्मक हालचाल होण्याची शक्यता निर्माण होत आहे. मात्र लक्षात ठेवा, ज्योतिष हे शक्यता दर्शवते. प्रत्येक व्यक्तीचे अनुभव त्यांच्या कुंडली, कर्म आणि प्रयत्नांवरही अवलंबून असतात. संघर्षाचा शेवट जवळ आला आहे. कुंभ राशींच्या व्यक्तींनी गेल्या काही महिन्यांत अनेक चढ उतार पाहिले. कधी आर्थिक तणाव, कधी मानसिक अस्वस्थता, कधी नात्यांमधील गैरसमज, तर कधी आपल्या मेहनतीचे फळ न मिळाल्याची खंत. अनेक वेळा तुम्हाला असे वाटले असेल की देव माझी परीक्षा कधी संपवणार. पण प्रत्येक परीक्षेनंतर यशाचा क्षण येतो. याच कारणामुळे पुढील 5 दिवस तुमच्यासाठी विशेष ठरू शकतात. पहिल्या दिवशी एखादी अनपेक्षित बातमी मिळू शकते. ज्या कामासाठी अनेक दिवस प्रयत्न सुरू होते, त्यामध्ये सकारात्मक संकेत मिळू शकतात. नोकरी, व्यवसाय, शिक्षण किंवा कौटुंबिक प्रश्न, कुठेतरी आशेचा किरण दिसेल. दुसऱ्या दिवशी आर्थिक बाबतीत एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. अडकलेले पैसे, नवीन काम, नवीन ग्राहक किंवा उत्पन्नाचा दुसरा मार्ग खुला होऊ शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवा, कारण धन टिकवणे हे मिळवणे इतकेच महत्त्वाचे आहे. तिसरा दिवस संबंधांसाठी महत्त्वाचा आहे. ज्यांच्याशी गैरसमज झाली ते दूर होऊ शकतात. घरातील वातावरण शांत होऊ शकते. जुने मित्र पुन्हा भेटू शकतात. मनातील ओझे हलके होईल. चौथा दिवस, हा दिवस आध्यात्मिक ऊर्जेचा असेल. मनात अचानक सकारात्मक विचार येतील. देवावरील श्रद्धा वाढेल. एखाद्या मंदिरात जाण्याची इच्छा होईल. स्वामी समर्थ, भगवान शिव किंवा आपल्या कुलदैवतांचे स्मरण मनाला नवीन शक्ती देईल. 5वा दिवस, हा दिवस सर्वात महत्त्वाचा आहे. एखादा मोठा निर्णय, मोठी संधी किंवा आयुष्य बदलणारी भेट या दिवशी घडू शकते. ज्या गोष्टी अशक्य वाटत होते त्या शक्य होण्याची सुरुवात होईल. कोणती काळजी घ्या. या 5 दिवसात कोणाचाही अपमान करू नका, खोटे बोलू नका, गरजू व्यक्तीला मदत करा, आईवडिलांचा आशीर्वाद घ्या. घरातील देवघरात दिवा लावा. दररोज ओम नमः शिवाय किंवा ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करा. ग्रहांचा सकारात्मक प्रभाव, ग्रहस्थिती तुमच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल घडवू शकते. जुन्या अडचणींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. जिथे अडथळे दिसत होते तिथे आता संधी दिसू लागतील. हेच यशाचे पहिले पाऊल असते. व्यवसाय आणि नोकरी, व्यवसाय करणाऱ्यांना नवीन करार मिळू शकतो. जुन्या ग्राहकांकडून फायदा होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांची साथ मिळू शकते. नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. प्रेम आणि वैवाहिक जीवन, जोडीदाराशी संवाद वाढवा, रागावर नियंत्रण ठेवा, एकमेकांचा ऐका, यामुळे अनेक समस्या आपोआप दूर होतील. अविवाहितांसाठी चांगले स्थळ येण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. पुरेशी झोप घ्या, योग करा, ध्यान करा, सात्विक आहार घ्या. मानसिक शांतता हीच सर्वात मोठी औषध आहे. विशेष उपाय, पुढील 5 दिवस सकाळी स्नान करून एका तांब्याच्या भांड्यात स्वच्छ पाणी घ्या. त्यात थोडे अक्षत आणि पांढरे फूल टाका. सूर्यदेवाला अर्घ्य द्या. त्यानंतर मनापासून प्रार्थना करा, हे ईश्वर, मला योग्य मार्ग दाखव आणि माझ्या कष्टांना योग्य फळ मिळून दे. प्रेरणादायी संदेश लक्षात ठेवा. चमत्कार म्हणजे अचानक आकाशातून काही पडणे नाही. चमत्कार म्हणजे योग्य वेळी मिळालेली संधी, योग्य निर्णय, योग्य व्यक्तीची भेट आणि योग्य दिशेने केलेली मेहनत. देव संधी देतो, पण त्या संधीचं सोनं करण्याची जबाबदारी आपली असते. मित्रांनो, जर तुम्ही कुंभ राशीचे असाल तर पुढील 5 दिवस सकारात्मक विचार ठेवा, प्रयत्न सुरू ठेवा, श्रद्धा ठेवा आणि कोणतेही चांगले काम पुढे ढकलू नका. जर तुम्हाला वाटत असेल की देव तुमच्यासोबत आहे तर कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ, हर हर महादेव नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या कुंभ राशींच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक व राशी भविष्यविषयक व्हिडिओसाठी आपल्या भक्तिरंग सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.